नमस्कार मंडळी. आपण ट्रॅक्टरचा फॉर्म भरलेला आहे का? तुम्ही स्प्रिंकलरचा फॉर्म भरलेला आहे का? तुम्ही ड्रिपचा फॉर्म भरलेला आहे का? तुम्ही चार्जिंग पंपाचा फॉर्म भरलेला आहे का? तर अशा शेतकऱ्यांना एक महत्त्वाचे असे मेसेज काही दिवसापूर्वी आले होते. 7 दिवसापूर्वी आले होते आणि त्यानंतर परत एकदा काल मेसेज आणण्याचं काम हे महाडीपीटी पोर्टलच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. जर आपल्याला लाभ घ्यायचा नसेल तर आपण यामध्ये पात्र ठरणार नाहीत किंवा आपण यामध्ये अपात्र ठरणार आहात. आता नेमके कागदपत्र काय असणार आहेत, कशा पद्धतीने आपल्याला हे कागदपत्र अपलोड करायचे, कुणाकडे करायचे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, मी गणेश ठाकरे, न्यूज अग्री चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर यासाठी एक सबस्क्राईबचं काळ किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा. जरी हा व्हिडिओ मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवट पण बघायला सुद्धा विसरू नका, कारण तर माहिती महत्त्वाची असणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरचे फॉर्म भरलेले होते. आता जवळपास 2 वर्ष झाले, कुणाला 1 वर्ष झाले फॉर्म भरले होते आणि ते जे काही लॉटरी असेल ती लॉटरी सोडण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून झालं नव्हतं. अनेक शेतकऱ्यांना आता मेसेज आलेले आहेत. मग ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरचे अवजार असतील, स्प्रिंकलर असेल, ड्रीप असेल, पीव्हीसी पाईप असेल, त्याचबरोबर विहीर असेल, त्याचबरोबर तुम्हाला ट्रॉली असेल किंवा कडबा कुट्टी असेल, शेडनेट असेल, कांदा चाळ असेल, पॅकिंग हाऊस असेल, अशा जे काही आपण फॉर्म भरलेले आहेत अशा शेतकऱ्यांना एक महत्त्वाची अशी माहिती देण्यात आलेली आहे. 7 दिवसात आपण कागदपत्र अपलोड करायचे आहेत, अशा पद्धतीचे मेसेज येताना दिसत आहे. आता अनेक शेतकऱ्यांना वाटते की आपल्याला हे मेसेज कशात आलेला आहे, काय आलेला आहे. अनेक शेतकऱ्यांना एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्याचमध्ये जे काही चार्जिंग पंप आहेत, म्हणजे पाठीवरचे आपल्याला जे काही स्वरचलित पंप असतील त्यांचे सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले होते. आता शेतकऱ्यांना वाटते की जो काही फॉर्म असेल तो फॉर्म भरलेला आहे आणि आता आपल्याला चार्जिंगचा पंप हा मोफत लागलेला आहे. परंतु असं नाही. जे काही आपल्याला यापूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून चार्जिंगचे पंप हे मोफत वाटप करण्यात आले होते. आता यावेळेस आपल्याला तसं नसणार आहे. आपल्याला त्याची रक्कम असेल त्याची सबसिडी ही आपल्याला वापस येणार आहे. परंतु आपल्याला जी काही फॉर्म भरलेली पावती असेल किंवा जे काही काय म्हणतात त्याला लकी ड्रॉ सोडलेली जी काही रिसिप्ट असेल ती आपल्याला घेऊन जायची आहे आणि घेऊन गेल्यानंतर आपल्याला दुकानदार या ठिकाणी जायचं आहे, दुकानदाराकडे, आणि त्या ठिकाणी आपल्याला जीएसटीचं बिल घ्यायचं आहे. ती फाईल असेल ती फाईल घ्यायची आहे आणि त्यामध्ये कृषी विभागाचे जे काही स्टॅम्प असेल ते असतो, त्यानंतर त्या दुकानदाराचा स्टॅम्प असतो. अशा पद्धतीची फाईल आपल्याला घेऊन यायची माझी सेवा केंद्र या ठिकाणी. आणि त्याचबरोबर आपलं बँकेचं पासबुक लागणार आहे. 7/12 होल्डिंग हे आता लागणार नाही, कारण तर फार्मर आयडीच्या माध्यमातून हे फॉर्म भरलेले आहेत आणि फार्मर आयडीच्या माध्यमातून आता लकी ड्रॉ हा सोडला जात आहे. म्हणून आपल्याला बँकेचं पासबुक आणि आपल्याला त्या दुकानदाराच्या माध्यमातून घेतलेलं जीएसटी बिल अशा पद्धतीने आपल्याला कागदपत्र लागणार आहे. आता जर तुम्ही ट्रॅक्टर घेतलेला असेल किंवा ट्रॅक्टरची लॉटरी तुम्हाला लागलेली असेल, अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून ट्रॅक्टरचे फॉर्म भरलेले होते. 1 वर्ष झालं होतं, 2 वर्ष झाले होते, परंतु त्याची लकी ड्रॉ सोडण्यात आले नव्हते. असे सुद्धा लकी ड्रॉ आता सोडण्यात आलेले. ट्रॅक्टर असेल त्याचे सुद्धा जे काही फॉर्म भरलेले असतील त्याचे सुद्धा लॉटरी सोडण्यात आलेले. आता त्यासाठी आपल्याला जे काही जीएसटी बिल असेल ते जीएसटी बिल घ्यायचे ट्रॅक्टर एजन्सीकडून आणि जी काही फाईल असते ती फाईल पूर्ण घ्यायची आणि त्या ठिकाणी जे काही माझी सेवा केंद्र असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी ते फाईल देऊन आपल्याला ती डॉक्युमेंट अपलोड करायचे. परत एकदा सांगतो, बँकेचं पासबुक लागणार आहे तुम्हाला, ते जीएसटी बिल लागणार आहे आणि 7/12 होल्डिंग अशा पद्धतीचे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे. आता जर तुम्ही विहिरीसाठी अर्ज केलेला असेल, म्हणजे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या योजनेतून जर आपण विहिरीसाठी अर्ज केलेला असेल तर तो अर्ज आपला जर पात्र झाला असेल तर आपल्याला परत एकदा जे काही 7/12 असेल, होल्डिंग असेल आणि बँकेचं पासबुक असेल आणि कास्ट प्रमाणपत्र असतील अशा पद्धतीचे आपल्याला कागदपत्र हे अपलोड करायचे. उत्पन्नाचा दाखला सुद्धा आपल्याला अपलोड करायचा. तो उत्पन्नाचा दाखला या 2025चाच असला पाहिजे, मागचा नसेल याची काळजी घ्या, कारण तर जर आपण मागचा उत्पन्नाचा दाखला जर टाकला तर तो फॉर्म परत एकदा रिजेक्ट होऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला विहिरीसाठी जे काही फॉर्म भरलेले असतील त्याचे सुद्धा सोडत झालेले आहे. आता चार्जिंग पंपाचं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. चार्जिंग पंपाचे जे काही आपण फॉर्म भरले होते त्याचे सुद्धा आपल्याला जे काही जीएसटी बिल असेल किंवा दुकानदाराच्या माध्यमातून आपण ते बिल घेतलेलं असेल ते बिल, आपल्याला बँकेचं पासबुक अशा पद्धतीचे कागदपत्र हे अपलोड करायचे. आता जर ट्रॅक्टरचे अवजार घेतले असेल, तुम्ही रोटावेटर साठी अर्ज केला असेल आणि त्याची जर आपल्याला सोडत झाली असेल किंवा जो काही मेसेज आलेला असेल तो मेसेज आपण बघून घ्या आणि त्यानंतर आपल्याला ते जीएसटी बिल घ्यायचे, बँकेचं पासबुक अशा पद्धतीचे कागदपत्र अपलोड करायचे. आणि जर तुम्ही कडबा कुट्टी घेतलेली असेल किंवा कांदा चाळ जर तुम्हाला लागले असेल, आता कांदा चाळचं समजून घ्या. कांदा चाळ जर तुम्हाला लागले असेल
तुमचं जर सेपरेट खातं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर, त्यावरती तुमचं शपथपत्र, आम्ही कांदा चाळ बांधणार आहोत अशा पद्धतीचे त्याच्यावरती शपथपत्राची माहिती असते, बँकेचं पासबुक, 7/12 होल्डिंग, अशा पद्धतीचे कागदपत्र तुम्हाला त्यामध्ये अपलोड करायचे. आता त्याचबरोबर तुमचं पॅकिंग हाऊस असेल त्याचे सुद्धा आपल्याला जीएसटी बिल लागणार आहे, बँकेचं पासबुक लागणार आहे, अशा पद्धतीचे कागदपत्र तुम्ही अपलोड करू शकता. याची मर्यादा जी आहे ती 7 दिवसाची आपल्याला देण्यात आलेली आहे. आणि याच्याकडे जर आपण नजर अंदाज केला तर मग मात्र आपल्याला जो काही लाभ असेल, ज्या योजनेसाठी आपण पात्र असाल, स्प्रिंकलर असेल, ड्रीप असेल, कडबाकुट्टी असेल, विहीर असेल किंवा ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरचे अवजार असतील, त्याचबरोबर इतर अवजार असतील किंवा माती चढवण्याचं यंत्रणा असेल किंवा पेरणी यंत्रणा असेल, नागर असेल, वखर असेल, असे जे काही आपण फॉर्म भरलेले असेल, पीओसी पाईप असेल, ड्रीप असेल किंवा इतर जे काही आपण लाभ घेतलेले असेल त्याचे फॉर्म जर भरलेले असेल तर असे कागदपत्र आपल्याला 7 दिवसात हे अपलोड करायचे. जर आपण कागदपत्र अपलोड नाही केलं तर मात्र आपल्याला जो काही फॉर्म असेल तो आपला रद्द केला जाणार आहे. आपल्याला या गोष्टीची आवश्यकता नाही असं दर्शविलं जाईल आणि त्या ठिकाणी तुमचा फॉर्म असेल तो रद्द केला जाणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला जर मेसेज आला असेल आणि ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे, मग स्प्रिंकलर ड्रीप जे काही असेल, जे तुम्हाला घ्यायचं असेल त्याचे आपल्याला जीएसटी बिल घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमची जीएसटी बिल भरल्यानंतर किंवा जीएसटी बिल घेतल्यानंतर ते कागदपत्र अपलोड केल्यानंतर काही दिवसांना तुमची सबसिडी जमा केली जाईल. आता सबसिडीची जो काही निधी असेल ती कमी आहे, परंतु जे काही म्हणूनच राज्य सरकारने निर्णय घेतला, एकाच टायमाला जे काही मेसेज असतील ते फॉरवर्ड करून टाकलेले आणि जे काही महावितरण असेल, महाडीपीटी पोर्टल असेल किंवा कृषी विभाग असेल त्यांच्याकडे बजेट कमी आहे, म्हणून जर आपल्याला त्या गोष्टीची गरज असेल तर तुम्ही तो फॉर्म भरू शकता किंवा जे कागदपत्र असेल ते अपलोड करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला 7 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे. या 7 दिवसात आपण ते कागदपत्र अपलोड करा आणि असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महाडीपीटी पोर्टल असेल, नानाजी देशमुख योजना असेल, स्प्रिंकलर असेल, ड्रीप असेल किंवा पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, नानाजी, त्याचबरोबर तुमचं नमो शेतकरी सन्मान निधी असेल, पीएम किसान योजना असेल, कर्जमाफी असेल, असे जर आपल्याला अपडेट घ्यायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.